प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया प्रियांनो. ही सुंदरशी वेळ देव बाप्पाने त्याची स्तुती आराधना करण्याकरता पुन्हा एकदा आपल्याला दिलेली आहे. या समयामध्ये आपण सर्व गोष्टी मनातल्या, अंतःकरणातल्या, इवन आत्म्यातल्या सगळ्या गोष्टींना आपण बाजूला ठेवूया आणि आपलं मन आणि प्रभूचं मन एक चित्त करण्याकडे लक्ष देऊया. म्हणून या गोष्टीमध्ये आपलं मन प्रभूच्या मनासारखं करण्यासाठी आपण भक्तीने या प्रार्थनेची सुरुवात करूया. आणि आपल्या ताई प्रार्थना करतील. सुनीता ताई, आपण प्रार्थना करू. अत्यंत थोर सेनाधीश परमेश्वरा बाप्पा, तुला उंच होते, गौरवते बाप्पा, आदर मान महिमा देते माझ्या राजा बाप्पा. दिवसभर सांभाळलं म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. या संध्याकाळच्या समय आम्ही प्रार्थना करत असताना माझ्या परमेश्वरा तुझी महान अशी उपस्थिती आमच्यामध्ये असते माझ्या परमेश्वरा बाप्पा. तुझे दास जे वचन सांगणार आहे माझ्या परमेश्वरा ते देखील आमच्यासाठी आशीर्वादित कर माझ्या परमेश्वरा. त्यांना इथे बाप्पा प्रार्थनेला घेऊन आलास म्हणून बाप्पा तुझ्या आभाराने उपकार म्हणते माझे परमेश्वर बाप्पा. ते ज्या ज्या ठिकाणी बाप्पा त्यांची भक्ती आराधना होत असेल बाप्पा त्या त्या ठिकाणी बाप्पा तुझी महान अशी उपस्थिती राहू देत जा बाप्पा. आशीर्वादित कर माझ्या परमेश्वर बाप्पा. बाप्पा दिवसभर चुकून काही बोलले असेल तर क्षमा कर माझ्या परमेश्वर बाप्पा. आणि बाप्पा ते जे वचन बाप्पा आम्ही त्या वचन बाप्पा ते आमच्या अंतःकरणात रुजलं जाऊ दे माझ्या परमेश्वर. आणि बाप्पा आमच्याकडून तुझा गौरव करून घे माझ्या परमेश्वर बाप्पा. असं तू महान कार्य कर बाप्पा आमच्यामध्ये. ही लहान नम्र प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून आहेत पित्या, आमेन. आमेन. गीत गाऊया आपण. कोणतं गीत गायचं? आपण देवाचे गौरवस्तव गीत गाऊया. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, हो जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, वो सर्वशक्तिमान प्रभु है. वो यहोवा हमारे संग संग है, वो सर्वशक्तिमान प्रभु है. वो यहोवा हमारे संग संग है, संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. समंदर को जिसने दो भागा, जंगल में से मार्ग निकाला. समंदर को जिसने डुबागा, जंगल में से मार्ग निकाला. जो वायदे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है. जो वायदे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है, संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. लाजरस को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया, लाजर को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया. जिसके लिए सब कुछ है संभव, वो यहोवा हमारे संग संग है. जिसके लिए सब कुछ है संभव, वो यहोवा हमारे संग
संग है सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, हमारा ऊंचा गढ़ है। खरोखर प्रियांनो, देवाचे गीत गायला लागलं ना, असं वाटतं मनाला गीतच गात राहावं. पण काय करावं, या पृथ्वीवर आम्हाला ना हर गोष्टीचं लिमिटेशन ठेवलेलं आहे. समायाकडे लक्ष द्यायला सांगितलेलं आहे. सगळ्या गोष्टींना घेऊन आम्हाला या पृथ्वीवर प्रभूच्या नावाने चालायचं आहे. मग ते शारीरिक जीवनाचा असो, आत्मिक जीवनाचा असो, आम्हाला सगळ्या गोष्टी यथास्थित आणि योग्य त्या रीतीने करण्याची देवाने आम्हाला आज्ञा दिलेली आहे. पण प्रियांनो, जेव्हा आमचं जाणं स्वर्गामध्ये होईल तेव्हा कुठलंच लिमिट नसणार आहे स्वर्गामध्ये. आणि देवबाप पण आम्हाला अडवणार नाही. स्वर्गदूतांचं देवबाप एवढं ऐकणार नाही, एवढं देवबाप स्वर्गामध्ये आमचं ऐकणार आहे. कदाचित स्वर्गदूतांना तो म्हणन, तुमचं तर मी सततच ऐकत राहिलेलो आहे, पण आता माझ्या या प्रियजनांचं मला ऐकू द्या. निरनिराळ्या प्रियजनांचा स्वर कसा आहे. आणि त्या ठिकाणी कोणाच्या आवाजाला तकलीफ होणार नाही, कोणाचा आवाज बिघडलेल्या अवस्थेत निघणार नाही. सगळ्याचा आवाज मधुर कोकिळासारखा निघणार आहे. कारण जिथे देवाची उपस्थिती असणार आहे ना, तिथं अडखळण्याला जागा नसणार आहे. या ठिकाणी का असं वातावरण होत नाही प्रियांनो? कारण आम्ही पृथ्वीवर असताना कदाचित आमच्या मनामध्ये विचार धरून आम्ही गीत गातो, किंवा आमच्या मनामध्ये आणखी काय विचाराची साखळी आम्ही धरून प्रभूची स्तुती आराधना करतो. म्हणून या ठिकाणी आमचा स्वर जसा निघायला पाहिजे तसा निघत नाही. कधी कधी काय होतं, विचारामुळं गाणं आम्ही सुरुवातीचं चरण गातो, दुसरं चरण आम्हाला गाताच येत नाही. ही प्रक्रिया का होती? कारण एका वेळेला एकच गोष्ट आमच्या मनामध्ये, ध्यानामध्ये, आत्मेमध्ये राहणं गरजेचं आहे. जिथं दुसऱ्या गोष्टीचा शिरकाव येतो तिथं आम्हाला व्यवस्थितरित्या गीत गाता येत नाही, याचं ते प्रमाण आहे. पण स्वर्गामध्ये प्रियांनो, सगळ्या गोष्टी यथास्थित आणि चांगल्या प्रकारे होण्याचं प्रमाण आहे. म्हणून स्वर्गाची आम्ही तयारी करत आहोत. ही प्रार्थना काय सांगत आहे प्रियांनो? आम्ही स्वर्गामध्ये येण्यासाठी नीट नेटकं बांधण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून ही प्रार्थना देवबाप होऊ देत आहे. नंतर सांगा, तुम्ही प्रभूमध्ये नाही का? तुम्ही बायबल वाचत नाही का? तुम्ही प्रार्थना करत नाही का? एवढ्या प्रक्रिया तुम्ही करत असतानाही देवाचे सेवक आपल्यापर्यंत देवाचा निरोप घेऊन येते का? कारण देव बाप्पाला आम्हाला भेटण्याची इच्छा होते. प्रियांनो, असे पृथ्वीवरचं एकही ठिकाण नसल ज्या ठिकाणी आमचा देवबाप विश्वासणाऱ्यांना, सेवकांना भेटण्याची इच्छा करत नसेल. हर ठिकाणी देवबाप डोळे भरून आपल्या विश्वासणाऱ्यांना, सेवकांना पाहत आहे प्रियांनो. आणि त्या प्रभूला स्तुतीचा यज्ञ आमच्याकडून सर्वात धुपासारखा तो यज्ञ आमचा प्रभू मानतो. परंतु आम्हाला तसा यज्ञ देव बाप्पाला या पृथ्वीवर सादर करता येत नाही, जसा यज्ञ देण्याची आमची मनाची तयारी किंवा आमची इच्छा असते. तरी जो पण यज्ञ आम्ही देतो देव बाप्पाला, त्या यज्ञाला देवबाप स्वीकारतो. म्हणून प्रियांनो, सध्या उपासाचे दिवस चाललेले आहे ना. आज जो तो उपासामध्ये असेल, उपासामध्ये हरेक जणाची मनापासून इच्छा हीच असन की मला देवाला संतुष्ट करायचं आहे, मला देवाच्या वचनाप्रमाणे वागण्यासाठी तयार व्हायचं आहे. प्रियांनो, केवळ आमचं वागणं उपासापुरतं, उपासाच्या गोष्टीपुरतं आम्ही आमच्या जीवनाला प्रभूच्या नावाने चालण्यासाठी तयार ठेवू नये. तर आमचं वागणं
वर्षभर प्रभूच्या भयामध्ये, प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि प्रभूच्या निगराणीमध्ये आम्ही राहण्यासाठी, स्वतःला तयार करण्यासाठी या 40 दिवसामध्ये आमच्या मनाची, आमच्या हृदयाची, आमच्या आत्म्याची आम्ही तयारी करणार आहोत. प्रियांनो, उपास म्हटलं म्हणजे आमच्या लक्षात येतं की आमच्या प्रभूने आमच्यासाठी उपास धरलेले आहेत. प्रियांनो, आज्ञान एक वचन बघूया. प्रेषितांची कृत्य विचारातून आपण चाललेलो आहोत सध्या. 17वा अध्याय 30वं वचन. अज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करीतो. प्रियांनो, या 40 दिवसाच्या उपासामध्ये त्या पश्चातापी हृदयाने तुम्ही प्रभूकडे येण्याची तयारी करा, ज्या पश्चातापाने देव बाप येण्याची तुमच्याकडे आशा करतोय. प्रियांनो, पश्चाताप आमच्या मनाचा नसला पाहिजे. पश्चाताप देवाच्या आत्म्यातून आलेला पाहिजे. आमच्या मनाचा पश्चाताप असला ना प्रियांनो, त्याच्यातून आम्हाला कुठल्या प्रकारचं काही मिळत नाही. आमच्या मनाला फक्त एवढी एक गोष्ट समजती किंवा एवढी एक गोष्ट आमच्या मनाला कळती, अरे मी पश्चाताप केलाय. परंतु जेव्हा आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने, पश्चातापी हृदयाने प्रभूकडे येतो ना, तेव्हा ते वचन सांगितलंय की त्याची इच्छा आहे पश्चाताप आम्ही करावा. आत्म्याच्या प्रेरणेने झालेला पश्चाताप हा प्रभूला मान्य होणारा पश्चाताप आहे. जेव्हा पेत्राने वधस्तंभावरून येशू ख्रिस्ताला 3 वेळेस 3 प्रकारच्या बोलणाऱ्या व्यक्तीच्या मुखातून ऐकलं, तेव्हा तो नाही नाही म्हणत गेला. पण जेव्हा ही प्रक्रिया केल्यावर त्याला अनुताप त्याच्या हृदयात यायला लागला आणि मग तो अंधारात गेला, तिथं गुडघ्यावर जाऊन रडायला लागला. पश्चातापाने त्याने क्षमा मागितली असन, प्रभू मी फार डिटाईनी बोलत होतो की तुझ्यासाठी मला मरावं लागलं तरी मी मरायला तयार होईल. इथं तर मी तुझं नाव स्वीकारायला तयार झालो नाही, 3 वेळेस तुला खुलेआम नाकारलं. प्रियांनो, जो आपल्या मनाने देव बाप्पाकड आपल्या हृदयातलं मनोगत सांगतो ना, देव बाप त्या मनोगताचा धूपाप्रमाणे स्वीकार करतो. आणखी एक वचन बघूया याच विषयाला अनुषंगून. नीतिसूत्रे 28वा अध्याय 13वं वचन. जो आपले दोष झाकितो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याचवर दया होते. पेत्राने आपले दोष झाकले नाही. पेत्राने आपले दोष एकांती अंधारामध्ये, प्रभूच्या समक्षतेमध्ये, तिथं लाईट नव्हता, काय नव्हता, अंधार होता, पण देवाचा आत्मिक प्रकाश पेत्रामध्ये आलेला होता. आणि जेव्हा त्यांनी पश्चाताप केला प्रियांनो, देव बाप्पाने त्याला स्वर्गाच्या राज्याची किल्ली दिली. प्रियांनो, पश्चातापामध्ये इतकं सामर्थ्य आहे, इतका आशीर्वाद आहे. देव आपल्या मनाला येईन तो आशीर्वाद प्रदान करण्याची कृपा करतो. पण पश्चाताप तो असावा ज्या पश्चातापाची देव बाप आमच्याकडे अपेक्षा करतो. केवळ देव बाप एवढं देऊन त्याच्या मनाला समाधान झालं नाही, तर जगाच्या एंडिंगचं वचन, प्रभूच्या आगमनापर्यंतचं वचन पेत्राच्या मुखातून देव बाप्पाने पेंटिकॉस्टच्या दिवशी सांगून घेतलं. पण दुर्भाग्य,
काही जण आज पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्राने जो संदेश सांगितला त्या संदेशाचा स्वीकार करत नाही, त्या संदेशाला तसं मान्यता देत नाही जशी मान्यता देण्याची अग्नीच्या जिभेने आमच्याकडे अपेक्षा केलेली आहे. पण ती अग्नीची जीभ आजही आमच्याकडे अपेक्षा करून आहे, आमच्याकडे आशेने पाहून आहे की कधीतरी यांना माझ्या त्या शब्दाचा अनुताप होईल आणि वचनाप्रमाणे करण्याच्या प्रक्रियेमध्ये माझे विश्वासणारे माझे सेवक येतील. प्रभू शेवटच्या क्षणापर्यंत प्रियांनो आपल्या विश्वासणाऱ्यांना सेवकांना संधी देणार आहे. पण जे या संधीचं सोनं करतील त्यांना वरती फार मोठा आशीर्वाद प्रभूकडून मिळणार आहे. प्रियांनो, इथले आशीर्वाद तुम्हाला भेटो अथवा ना भेटो याची काळजी करू नका, पण स्वर्गामध्ये तुम्हाला आशीर्वाद भेटतील याच्या तयारीमध्ये ख्रिस्ती जीवन जगण्याची तयारी करा म्हणून प्रभू म्हणतो. कोण म्हणतो? प्रभू म्हणतो. इलिएझर पागारे नाही म्हणत, प्रभू म्हणतो. काय म्हणतो बघूया आपण. हे वचन आपल्या संदेशाचं आहे आता जे आपण पाहणार आहे. लोककृत शुभवर्तमान 14वा अध्याय 27व वचन. जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. प्रभूचा हा शब्द आहे. जो आपला वधस्तंभ घेऊन प्रभूच्या माग चालत नाही त्याला प्रभूचा शिष्य होता येत नाही. आता वधस्तंभ मानल्यावर कधी कधी विश्वासणाऱ्यांना प्रश्न पडतो, अरे येशू ख्रिस्ताने तो अवजड वधस्तंभ उचलून घेऊन गुलगत्ता नावाच्या टेकडीकड प्रभू येशू ख्रिस्त गेला, मग आम्ही पण आता तसाच वधस्तंभ उचलून कुठे जायचं? प्रभूला तर ठिकाण होतं गुलगत्ता नावाची टेकडी, पण आता आम्ही जर उचललं तर आम्ही जायचं कुठे तो वधस्तंभ घेऊन? येशूने जो वधस्तंभ वाहिला ना प्रियांनो, तो वधस्तंभ आमच्या पापाला दूर करण्याचा वाहिला. आता तुम्ही जर ठरवलं मला पण वधस्तंभ व्हायचा आहे, तुम्ही वधस्तंभ वाहताना कशाच्या अपेक्षा धरून तो वधस्तंभ वाहतान? म्हणून प्रियांनो आम्हाला वधस्तंभ कोणता व्हायचा आहे माहिती का? सर्वात पहिला वधस्तंभ आमच्या मुखामध्ये कोणता ठेवायचा माहिती का? बघूया जरा आपण. कलसेकराचा पत्र 4था अध्याय 6वं वचन. तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसे उत्तर द्यायचे हे तुम्हाला समजावे. सर्वात पहिला वधस्तंभ हा घेऊन प्रभूच्या माग चालायचा आहे, कारण तू आपल्या बोलण्याने दोषी ठरशील किंवा आपल्या न बोलण्याने तू निर्दोषी राहशील. आमच्या मुखामध्ये सर्वांसाठी मिठाने रुचकर केल्यासारखं बोलणं आमचं ठेवायचं. आम्ही हे बोलणं ठेवतो बरं का प्रियांनो. कोणताच असा विश्वासणारा नाही, सेवक नाही की त्याच्या मुखामध्ये ही प्रक्रिया नाही. पण आमच्या प्रक्रियेला ना बंधन आहेत, आमच्या प्रक्रियेला ना ती आझादी नाहीये जी आझादी प्रभू आमच्याकडून मागत आहे. आमचे या प्रक्रिया तोंड पाहून आहेत. जसा समोरचा व्यक्ती असन तसं आमचं बोलणं आम्ही बोलायला सुरुवात करतो. प्रियांनो, मिठाने रुचकर ज्याचं बोलणं आहे ना त्याच्या मुखामध्ये कुचक बोलणं पवित्र आत्मा कधी नाही ठेवत बरं का. ध्यानात ठेवा ही बात. ज्याचं बोलणं मिठासारखं रुचकर आहे ना त्याच्या मुखामध्ये पवित्र आत्मा कुचक बोलणं ठेवीत नाही.
सर्वात पहिला वधस्तंभ प्रभूच्या सानिध्यामध्ये हा घेऊन चालण्याची तयारी करायची. हा पहिला वधस्तंभ. दुसरं बघूया आता. दुसरा वधस्तंभ गलती करायचं पत्र 5वा अध्याय 14वं वचन. कारण जसे आपल्यावर तसे आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा हे एकच वचन पाळल्याने अवघे नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे. नेहमी आपल्या मनामध्ये सर्वांसाठी प्रीतीचं हृदय ठेवायचं. तोंड पाहून प्रीती करण्याची प्रक्रिया जर आमच्यामध्ये असेल तर या 40 दिवसाच्या उपासामध्ये ज्यांनी पण उपास धरले असतील, ज्यांनी धरले नसतील, त्यांच्यासाठी प्रभूचा आदेश आहे. सर्वात पहिलं तर प्रभूंनी 40 दिवसाचे उपास धरलेले नाहीत, परंतु शास्त्रामध्ये आरबीच्या भाषांतरामध्ये उपास शब्द दिलेला आहे. म्हणून विश्वासणाऱ्यांना सेवकांना वाटतं येशू ख्रिस्ताने अरण्यामध्ये एकांती जंगलामध्ये झाडांच्या सानिध्यामध्ये 40 दिवस उपासात राहिला. बायबलचा आत्मा कुठं सांगत नाही प्रियांनो, येशू ख्रिस्ताने 40 दिवसाचे उपास धरले. बायबलचा आत्मा जे सांगतो ना ते सत्य आहे. पण आम्ही जर बायबलच्या आत्म्याप्रमाणे करत नाही ना तर देव बाप्पाने पहिलंच वचन दिलंय, अज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळे झाक केली. म्हणजे देवाने त्या अज्ञानाच्या काळाला दोषामध्ये धरलं नाही. माझे विश्वासणारी आज्ञेनी आहेत असं धरून प्रभूने जे काही तुम्ही करता त्याला मान्यता दिलेली आहे. प्रभूंनी जर ठरवलं ना मला मान्य नाही, कोणीच उपास धरणार नाही. आणि ज्याला धरायची इच्छा होईल ना, देवाचा आत्मा म्हणून धरू नको, पण देवाचा आत्मा आम्हाला मान्यता देतो. देवाचा आत्मा म्हणतो करा, माझ्या गौरवासाठी तुम्ही करत आहात. तुमचा आशय आणि विषय माझ्या गौरवासाठी आहे. म्हणून देव बाप्पाने आजपर्यंत या उपासाला चालू दिलेला आहे. नाही तर देव बाप ना त्या झाडाच्या पत्त्याला ना आज्ञा घेतल्याशिवाय हालू देत नाही. इतकं देवाचं आज नियंत्रण या पृथ्वीवर आहे. जरी जगामध्ये प्रभू आम्हाला दिसत नाही, पण त्याचा अस्तित्वाचा प्रभाव या प्रकारे देवबाप आजही प्रगट करतोय. झाडाचा पत्ता म्हणतो हालू का, जेव्हा देवाचा आत्मा म्हणतो हाल तेव्हा तो हालतो. आता बघा, आता उन्हाळा लागायला सुरुवात होणार आहे. अजून 1-2 दिवसांनी उन्हाळा सुरू होणार आहे. त्यावेळेला बघा कधी कधी झाडाचा पत्ता ना असं झाड शांत राहील ना की झाडाचा पत्ता किंचितसाही आम्हाला हालताना दिसणार नाही. बघा हे अनुभव येणार आहे आम्हाला. देव बाप जर झाडाच्या पत्त्यावर नियंत्रण ठेवू शकतो तर देव बाप आमच्यावर नाही नियंत्रण ठेवणार. पण का देव बाप हे उपास होऊ देत आहे? कारण त्यामध्ये देव बाप जाणतो माझं गौरव आहे. आणि जर उपासामध्ये आपण आहात, अथवा नसाल, वचन सर्वांसाठी ते आहे की तुमचं बोलणं, तुमच्यामध्ये प्रीतीचा स्वभाव असला पाहिजे. तुमची प्रीती सर्वांवर एक समान असली पाहिजे. तुमच्या प्रीतीमध्ये अंतर नसलं पाहिजे. आणि प्रीती केवळ बोलण्याने नाही, प्रीती कृतीने प्रगट करण्याचा प्रयत्न करा. काही जणांना प्रीती नुसती बोलण्याने असं दाखवतात ना की ऐकणाऱ्यांना 100 वाटतं अरे बापरे काय यांच्यामध्ये प्रीती आहे. पण जेव्हा ती प्रीती कृतीमध्ये उतरवण्याची वेळ येते ना प्रियांनो, त्या प्रीतीला कृतीमध्ये उतरवण्याची संधी येते ना, आणि आम्ही अनुभव घ्यायचा प्रयत्न करतो ना. आम्ही जर कोणाला फोन लावला ना तर फोनच उचलित नाही समोरचे. त्यांच्या मोबाईलला सेव्ह जरी नंबर असला ना, दिसलं ना अरे पास्टरांचा फोन आलेला आहे, तरी फोन उचलित नाही.
सांगा प्रियांनो, नुसती तोंडाने बोलण्याच्या प्रीतीमध्ये आणि जेव्हा कृती करण्याची प्रक्रिया येते त्या कृतीमध्ये जर तुमची प्रीती नाही तर तुमच्या तोंडातून बोललेल्या प्रीतीला काही महत्व आहे का? म्हणून देवबाप म्हणला, वचनाप्रमाणे आचरण करणारे तुम्ही असा. शब्दशः आम्ही देव बाप्पाने जसं आमच्याशी वर्तन ठेवलंय तसं वर्तन आमच्यामध्ये येणं गरजेचं आहे. आम्ही प्रयत्न तर करू शकतो ना, प्रयत्न करता येईल ना आम्हाला. का प्रयत्न करण्याच्या गोष्टीमध्ये आम्ही माघार घेणार का? प्रियांनो, आम्ही प्रयत्न करणारे असलं पाहिजे. आमच्यामध्ये प्रयत्न करण्याचा गुण असला पाहिजे. तिसरी गोष्ट, 2 गोष्टी सांगितल्या, आता तिसरी गोष्ट अतिशय महत्वाची आहे. त्याच्यासाठी काढूया आपण अनुवादाचं पुस्तक 5वा अध्याय 32वं वचन. हो. म्हणून तुम्ही आपला देव परमेश्वर याच्या आज्ञा काळजीपूर्वक पाळा, उजवी डावीकडे वळू नका. कधीच उजवीकडं डावीकडे बघायचं नाही. पेत्राने इकडं आणि इकडं पाय लागलं, लगेच डुबायला लागला. जोपर्यंत त्याची नजर प्रभूच्या नजरेमध्ये त्याची नजर होती तोपर्यंत तो पाण्यावर चालत होता, पण त्याला वाटत नव्हतं की मी पाण्यावर चालत आहे. पण जेव्हा त्याने पाहिलं, अरे इकडं काय, मी खरंच पाण्यावर उभा आहे, चालतोय का, तेव्हा लगेच खाली जायला लागला. म्हणजे आमच्यामध्ये डावी उजवी म्हणजे काय? आमच्यामध्ये कधी वाईट स्वभाव आम्ही आणायचा नाही. वाईट प्रवृत्तीला आमच्या हृदयामध्ये जागा द्यायची नाही. वाईट प्रवृत्तीसाठी हे हृदयाचा दरवाजा नेहमी बंद ठेवायचा आणि जे प्रभूला आवडत आहे त्याच्यासाठी सदैव दरवाजा उघडा ठेवायचा. डावी बाजू म्हणजे वाईट गोष्टी न घेणे, उजवी बाजू म्हणजे जे देवाला आवडतं ते आपल्यामध्ये ठेवणं. यानो, उपासाच्या काळामध्ये स्वतःला तपासा, मी कुठं आहे, मी कोणत्या रस्त्यावर आहे, माझा रस्ता कोणता आहे, माझा मार्ग कोणत्या दिशेने चाललाय, स्वर्गात जाण्याच्या दिशेने चाललाय का स्वर्गाच्या बाहेर राहण्याच्या दिशेने चाललाय. उगाच उपास धरायचे म्हणून धरू नका. अरे दरवर्षी 40 दिवसाची उपास येतात, आम्ही धरतो. तुम्ही जर दरवर्षी 40 दिवसाची उपास धरून तुमच्यात काहीच बदल होत नाही, काय उपयोग आहे तुमचा तो उपास धरण्यामाग? काय अर्थ आहे त्याचा? अहो, एक वेळे 40 दिवसाचे उपास जर तुम्ही धरले ना, तुमच्यामध्ये बदल दिसला पाहिजे. आणि तो बदल फक्त 40 दिवसापुरता नाही किंवा तेवढ्या वर्षापुरता नाही, प्रत्येक वर्षी तुमच्यामध्ये त्याच बदलाचं जीवन प्रभूला दिसलं पाहिजे. तर प्रभू म्हणून यांनी खरोखर माझ्यासाठी उपास धरलाय, न तर नुसते 40 दिवसापुरतं यांनी मला पाहावं त्यांनी मला पाहावं, अरे उपासात आहे. उपास संपल्यावर जसा आहे तसा झाला पुन्हा, मग काय उपयोग आहे त्या उपास धरण्याचा? वर्ष या प्रथेचे उपास चाललेत म्हणून बदल नाहीये प्रियांनो. वाचनाला दोष लावण्याची प्रक्रिया बंद का नाही झाली? अहो, एवढे 40 दिवसाचे उपास तुम्ही धरता. सिनाई पर्वतावर मोशेने जे उपास धरले ना, पाणी पिला नाही तो. काही जण बोलतात बघ, परमेश्वराच्या समक्षतेमध्ये मोशेने 40 दिवस 40 रात्र उपास धरला, तो पाणी नाही पिला. तुमचे 40 दिवसाचे उपास धरणं कसं आहे विचार करा. तुमच्या उपासात आणि मोशेच्या उपासात फार जमीन आसमानचं अंतर आहे.
कारण त्या उपासासाठी स्वतः परमेश्वराने त्याला सिनाय पर्वतावर बोलवलं होतं, माझ्या समक्षतेमध्ये ये. आणि परमेश्वराने पण त्याला असंच बोलवलं नव्हतं, टाइमपास करण्यासाठी नव्हतं बोलवलं. ये डोंगरावर 40 दिवस 40 रात्र माझ्या समोर उपाशी राहा. मला तुला उपाशी उपास धरताना बघताना फार आनंदी मला बघायचंय, माझे मन आनंदी होईल. या प्रक्रियेसाठी मी तुला वरती बोलवीत आहे डोंगरावर. यासाठी प्रभू परमेश्वराने मोशेला सिनाई डोंगरावर बोलवलं नव्हतं. कशासाठी बोलवलं होतं? 40 दिवस 40 रात्र मोशेनी प्रभू परमेश्वराने 2 दगडी पाट्यावर 10 आज्ञा आपल्या हाताने आपल्या बोटाने लिहिण्याचं बघण्यासाठी बोलवलं होतं. पण त्या प्रक्रियेला उपासामध्ये राहण्याच्या प्रक्रियेने देव बाप्पाने स्वीकृती दिलेली होती. त्या काळातले विश्वासणारे प्रभूच ऐकणारे होते. या समाजातले प्रियजन कसे आहेत विचार करा. या समाजातल्या प्रियजनांना ना सेवकांकडून शेवटचा बोध आणि इशारा बायबलच्या वाचनाप्रमाणे प्रभूने दिलाय. पुढे दिलाय, जरा वाचनाचे पुरावे बघू आपण. आमोसाचं पुस्तक, जर विषय चालला तर त्याला वाचनाचा पण आपण पाठ पुरावा बघत जाऊ. 3रा अध्याय 7वं वचन बघा, कोण म्हणतंय तिथं काय. तिसरा अध्याय 7वं वचन. प्रभू परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे यास कळविल्याशिवाय खरोखर काहीच करीत नाही. काहीच करत नाही तो. संदेष्टे गेले, संदेष्टे नाहीत आज पृथ्वीवर वचनाप्रमाणे. आणि तुम्हाला वारंवार प्रभूच्या आत्मेने दाखवलंय की संदेष्टे आजच्या समयाला पृथ्वीवर नाहीत, परंतु सेवक आजही आहेत. आणि सेवकांना रहस्य सांगण्याची कृपा देखील देवाचा आत्मा देतोय. आता किती सेवक गण देतात ते प्रभूला माहिती. माझ्या मुखातून काही रहस्य, काही गुज देव बाप्पाने मागील संदेशामध्ये रेकॉर्ड झालेत आणि ते यूट्यूबला आहेत. मला पण देव बाप्पाने गुज आणि रहस्य सांगण्याच्या प्रक्रियेमध्ये थोडासा वापर माझाही केलाय. मी म्हणत नाही दरच वेळेला देव बाप माझा असाच वापर करतो, पण देव बाप्पाने या प्रक्रियेपासून मला पण बाजूला ठेवलेलं नाही. माझा पण जसा उपयोग देवाला मान्य होईल तसा उपयोग करून घेतलाय माझा. म्हणून प्रियांनो, या समयामध्ये सेवकांचं जर ऐकलं ना तुम्ही, ते प्रभूचं ऐकल्यासारखं आहे. कारण वचनच सांगतंय, प्रभू परमेश्वर म्हणतो, मी आपले रहस्य संदेष्टे सेवक यांना कळवल्याशिवाय काहीच करत नाही. काही जणांना जुन्या करारातल्या वाचनाचं महत्वच राहिलेलं नाही. त्यांना वाटतं जुन्या करारातलं ते आपल्या करारातलं नाहीये. येशू ख्रिस्ताने जुन्या कराराला देखील नव्या कराराप्रमाणे मान्यता दिलेली आहे. येशू ख्रिस्ताने जुन्या कराराला नाकारलेलं नाही. आणि जुना करार हा नियमशास्त्राच्या प्रक्रियेमधला करार आहे, हे बहुसंख्य आपल्या प्रियजनांना माहित आहे. आणि येशू ख्रिस्ताने त्याविषयीची बायबलमध्ये साक्ष दिली. येशू ख्रिस्ताने साक्ष दिली तरी काही प्रियजन आज ते मानण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला आणत नाही. बघूया आपण साक्ष कुठं दिली प्रभूने. मत्तेकृ शुभवर्तमान 5वा अध्याय 17वं वचन बघा, तिथं प्रभू काय म्हणतोय.
5वा अध्याय 17वं वचन. नियमशास्त्र किंवा संदेष्टांचे ग्रंथ रद्द कराव्यास मी आलो आहे असे समजू नका, तर मी रद्द कराव्यास नव्हे तर पूर्ण करायस आलो आहे. नियमशास्त्राचा ग्रंथ मी रद्द करावयास आलोय असं मुळीच समजू नका. जुना करार हा नियमशास्त्राच्या ग्रंथाला जास्त करून प्रगट करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. सगळाच ग्रंथ जुना करार नियमशास्त्राचाच आहे असं नाही, कारण जिथून संदेष्टे सुरू होतात ना, तिथून देवाच्या मनातल्या योजना संदेष्ट्यांनी आपल्या पत्रांमध्ये आम्हाला कळवल्या आहेत. परंतु मोशेचे 5 पहिले पुस्तक हे प्रामुख्याने नियमशास्त्राला दर्शवतात. उत्पत्तीपासून अनुवाद पर्यंत 5 पुस्तकं येतात. उत्पत्ती, निर्गम, लेवी, गणना, अनुवाद हे 5 पुस्तकं नियमशास्त्राच्या गोष्टींना दर्शवतात. आणि येशू ख्रिस्ताने बायबलमध्ये सांगितलंय, आकाश पृथ्वीला मी नाहीस करीन, पण माझ्या पवित्र ग्रंथात जे पण लिहिलं आहे, जसं पण लिहिलं आहे, जो पण विषय त्याला देण्यात आलेला आहे त्याला मी रद्द होऊ देणार नाही. म्हणून तो शब्द आलाय नवीन करारामध्ये. कारण देवाच्या आत्मेला दिसलं होतं की जुन्या कराराला काही प्रियजन आपल्या समयामध्ये मान्यता देणार नाही. म्हणून येशूला तिथं बोलावं लागलं की नियमशास्त्राचा ग्रंथ मी रद्द करावयास आलो असे तुम्ही समजू नका, तो मी पूर्ण करावयास आलेलो आहे. उपासाच्या समयामध्ये येशूने आम्हाला ज्या आज्ञा दिल्यात, ज्या गोष्टी आम्हाला करणं गरजेचं आहे, ते जर आम्ही उपासाच्या दिवसामध्ये आत्मसात करून त्या प्रकारे आमचं जीवन सदैव चालण्यासाठी जर आम्ही प्रयत्नामध्ये राहत नाही, तर तुमचे उपास फक्त 40 दिवसाच्या मर्यादेसाठी धरतात का तुम्ही? दरवर्षी फक्त 40 दिवस फार धार्मिकतेचं जीवन दाखवायचं, फार प्रभूच्या भयामध्ये असलेले जीवन तुम्ही जगता हे दाखवायचं. 40 दिवस संपल्यावर काय मग जैसे थे वैसे बनायचं का? यांनो, अशा प्रकारचे उपास देवबाप कधीच मान्य करत नाही. म्हणून आजचं वचन आलं लूककृत शुभवर्तमान 14वा अध्याय 27वं वचन. त्याच्यात सांगितलं, जो आपला वधस्तंभ घेऊन माझ्या माग येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. विचार करा प्रियांनो, आज आपण उपास करत आहात. कोणता वधस्तंभ घेऊन जाण्याच्या तयारीमध्ये तुम्ही उपासात आहात? प्रभूला शिष्य होण्याच्या प्रक्रियेचा उपास तुमचा आहे का प्रभूचा शिष्य न होण्याच्या प्रक्रियेचा तुमचा उपास आहे? 40 दिवसानंतर जर तुम्ही उपासाप्रमाणे जर करण्याची प्रक्रिया पुढील दिवसात दाखवली नाही, तर तुम्ही आपला वधस्तंभ घेऊन प्रभूच्या माग चालणारे प्रभू म्हणन का तुम्हाला? फक्त उपासामध्ये प्रभू जे म्हणशील ते मी करायला तयार आहे. उपास संपल्यावर मग आपल्या मनाचं केलं तर केलं, नाही केलं, चर्चला गेलो तर गेलो, प्रार्थना केली तर केली, बायबल वाचलं तर वाचलं, न तर काहीच नाही केलं. आहे ना माझा विश्वास, ठेवलाय ना मी प्रभूवर विश्वास. प्रियांनो, असा जर विश्वासाने तुमचं स्वर्गात जाणं होणार असतं ना, देव बाप्पाला पवित्र शास्त्र द्यायची आवश्यकता भासली नसती. प्रभूला ते जीवन तुमच्याकडून हवं आहे, ज्या जीवनाची देव बाप्पा तुमच्याकडे आशा करतोय आणि त्याच्यासाठी तुम्हाला निवडलंय. जो पण प्रभू मध्ये आज आलाय ना,
तो निवडलेला म्हणून प्रभूने त्याची स्वीकृती स्वीकारलेली आहे. पण वागताना तो जर निवडलेल्यांसारखा वागत नाही ना, मग देव बाप त्याला म्हणतो हा बोलावलेला आहे, मी याला निवडलेलं नाव दिलं होतं, पण याचं आचरण, याचं वागणं, याचं बोलणं, याचं करणं, याचं राहणं बोलवल्यासारखं आहे. म्हणून देवाला वचन द्यावं लागलं. मत्तेई 22 अध्याय 14व्या वचनामध्ये बोलवलेले पुष्कळ आहेत, निवडलेले थोडे आहेत. प्रियांनो, निवडलेल्या प्रियजनांचा स्वभाव गुण प्रभू सारखं कोणाला होता येणार नाही, पण प्रभूच्या स्वभावासारखा प्रयत्न करण्याची प्रक्रिया देव बाप्पाने आम्हाला दिलेली आहे. देवाने फुल अधिकार आम्हाला दिलेला आहे की माझ्या सारखा स्वभाव तुम्ही स्वतःचा करण्याचा प्रयत्न करा. कुठं दिलाय हा पुरावा? बघूया जरा वाचनातून. मत्तेई शुभवर्तमान 5वा अध्याय 48वं वचन. ह्यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. काय म्हणतंय देवाचं वचन? मी जसा पूर्ण आहे तसं तुम्ही पण पूर्ण होण्याचा मी तुम्हाला फुल अधिकार देतो. फुल माझी परवानगी या गोष्टीला. किती जण ही परवानगी घेऊन चाललेत आज? देवाने तर परवानगी देऊन टाकली. देवाने कुठला संकोच ठेवला नाही. जसा मी आहे तसं तुम्हाला व्हायची मी फुल परवानगी देतो. किती जण आज करतात असं? आज जर पाहिलं ना तर वाचनाला दोष देत बसलेत. वाचनाला दोष देण्याच्या प्रक्रियेतूनच बाहेर निघण्याची तयारी दाखविनात प्रभूला. जे की प्रभूने कुठंच या गोष्टीला मान्यता दिलेली नाही, कुठंच देवाचा आत्मा मांडला नाही. माझ्या वचनाला, माझ्या शब्दाला तू दोष देत राहा. अख्खं बायबल मी चाळून पाहिलंय, शब्द न शब्द चाळून पाहिलाय बायबलचा. मला कुठंच देवाच्या आत्म्याने असा शब्द वाचायला लावला नाही की माझ्या वचनाला तू दोष दिला तरी मला काही वाटणार नाही. देवाच्या वचनाला दोष लावणाऱ्यांकड देव बाप्पाची फार करडी नजर आहे. ध्यानात ठेवा काय प्रभू बोलत आहे. पण देवबाप आपली करडी नजर वचनाला दोष लावणाऱ्यांवर का प्रगट करत नाही? कारण कृपेच्या काळामध्ये देव बाप्पाला कळतं कृपेचा काळ म्हणजे सुरक्षिततेचा काळ आहे. आणि सुरक्षिततेच्या काळामध्ये देवबाप कुणाला शासन करणार नाही. देवबाप आपल्या वचनाच्या बाहेर जात नाही. प्रियांनो, आज जो तो म्हणतो ना कृपेचा काळ चाललाय, कृपेचा काळ चाललाय, वचनाला दोष देणाऱ्यांसाठी शासन का उतरत नाही? कारण ज्यांच्यावर देवबाप कृपा करत आहे त्यांच्यावर शासन येणार नाही. पण ज्यांनी शासनासाठी आपल्या मुखातून वचनाला दोष लावलाय त्यांना प्रभू सोडणार पण नाही. हिशोब घेतला जाणार आहे. कोणत्या अधिकाराने वचनाला दोष लावित होता सांग? या पवित्र शास्त्रातून पुरावा दाखव. जर पुरावा दाखवला तुला मी क्षमा करीन, जरी दोष लावला क्षमा करून टाकीन. पण जर तुला पवित्र शास्त्रामध्ये वचनाला दोष लावण्याचा अधिकार दाखवता आला नाही तर तुला स्वर्गामध्ये राहण्याचा अधिकार नाही. तू पृथ्वीवर किती पण म्हणत असलास किंवा राहत होता, बोलत होता, मी स्वर्गात जाणार आहे, मी स्वर्गात जाणार आहे, पण तू स्वर्गात जाणार नाही हे वचनाप्रमाणे मला दिसत होतं. म्हणून मी माझ्या सेवकाच्या मुखातून हे सांगितलं. स्वर्गामध्ये जायचं ना, वचनाला दोष लावून कधीच तुमचं स्वर्गामध्ये जाणं होणार नाही प्रियांनो.
काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, हिला कुणी मिटवू शकणार नाही, याला कुणी रद्द करू शकणार नाही. म्हणून देवाची आई परिभाषा कशी आहे? खरं कधी लपत नाही, खरं कधी खोटं बोलत नाही आणि खरं प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. ज्याला हे शब्द कळतील त्याने आता तरी जाग व्हावं या उपासाच्या काळामध्ये, की मी वचनाला दोष का लावतोय, मला वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया माझ्या हृदयात, माझ्या बुद्धीत मी का ठेवली. हे जर उपासाच्या काळामध्ये तुम्ही प्रभूच्या समक्षतेमध्ये प्रभू समोर याचा विचार मांडला ना, आणि या विचाराच्या प्रक्रियेतून जर देव बाप्पांनी तुम्हाला बाहेर काढलं ना, तर तुम्ही आपला वधस्तंभ उचलून प्रभूच्या माग चालणारे आहात आणि प्रभूचे तुम्ही शिष्य आहात असं प्रभू म्हणन. तुम्हाला स्वतः प्रभू म्हणन. ना आज वचन आलंय, जो आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे चालत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. आज जो वचनाला दोष लावतोय तो प्रभूच्या नजरेमध्ये शिष्य आहे का? विचार करा. प्रभूला म्हणा, प्रभू मी तुझ्या वचनाला दोष लावतोय, मी तुझा शिष्य आहे का? आत्मा उत्तर देईन तुम्हाला. आत्मा सांगन तू कोण आहेस, तुझी सध्याची प्रक्रिया काय आहे. म्हणून योएल संदेष्टा म्हटला होता, शेवटल्या काळी मी माझ्या आत्म्याचा वर्षाव आपल्या प्रियजनांवर करीन. वृद्धांना सोडलेलं नाही, तरुणांना सोडलं नाही, तरुणींना सोडलं नाही. पण योएल संदेष्टाने सांगितलेल्या त्या वचनाप्रमाणे, योएल 2 अध्याय 28व्या वचनाप्रमाणे किती जण आज प्रभू समोर तयारीत आलेत. प्रभू समोर ज्याला या तयारीतून प्रभू समोर यायचंय ना, त्याला सर्वप्रथम वचनाला दोष लावण्याचं सोडूनच द्यावं लागेल. तेव्हा प्रभूच्या आत्म्यासमोर तुम्हाला यायची परवानगी आहे. वचनाला दोष लावून देवाचा आत्मा कधी तुम्हाला आपल्या जवळ येऊ देणार नाही. म्हणून काही जण म्हणतात, प्रभू सगळे रेफरन्स सांगा, प्रश्न 2:38 वचनाचं रेफरन्स माझ्या समोर काढायचं नाही. माझं फार डोकं खराब होतं त्यांनी. मला इतका राग येतो ना की मी रागाच्या भरात काय बोलून जातो त्याची मला भान राहत नाही. बेभान होतात ते वचनाचा रेफरन्स ऐकलं की. सांगा, त्यांना देवाच्या आत्म्याच्या समक्षतेमध्ये आत्मा स्वीकारीन का? मग तुम्ही स्वर्गात जाणार आहे. मला देव बाप्पाने ना सहनशीलतेचा आत्मा दिलाय. सहन कर बाळा, फक्त सहन कर. वाचनाच्या पट्टीत दिसला नाही ना, समजून घ्यायचं. तुला तर वचन कळलंय ना, थोडं फार का होईना. जो वाचनामध्ये नाही त्याची जागा कुठं आहे. पण आज जो वचनामध्ये नाही त्याला सेवकांनी डायरेक्ट नरकाची जागा दाखवली. नरकात जाणार आहे. देव बाप नाही बोलला असं वाचनात, कुठंच नाही बोलला. पाप करीत राहिला तर तू नरकात जाशील. ज्याला प्रभूने वाचवलंय ना, त्याला प्रभूने नाश करण्यासाठी पाठवून टाकण्यासाठी नाही वाचवलं. प्रिय, त्याला वाचवलंय, तो वाचलाच जाणार आहे. पण त्याचं स्वर्गात जाणं झालं पाहिजे. स्वर्गात जर गेला तर त्याला म्हणता येईल, देवाने मला वाचवलं, मला स्वर्गात जाता आलं. जर स्वर्गात जाता आलं नाही तर तुम्ही देवाची इच्छा नाकारली असं होईल. पण ज्या वेळेला हे तुमच्या डोक्यात येईल त्या वेळेला वेळ निघून गेलेली असेल, त्या वेळेला कोणत्याही प्रकारचं रिस्क देव बाप तुमच्यासाठी स्वीकारणार नाही. इथं तुम्ही जे काय करता, देव बाप लगेच न आठवणाऱ्या समुद्रात तुमचं जे असल नसल टाकून देईल. पण जर तुम्ही म्हणले ना आम्ही वर स्वर्गात गेल्यावर करू, देव म्हणजे इथं काय करायची तुला परवानगी नाही.
पृथ्वीवर पाप झालं होतं, पृथ्वीवर तू आपल्या पापाला कबूल केला असतं ना, मी तुझे पाप क्षमा केलं असतं. माझा स्वर्ग पवित्र आहे, तिथं पापी जनांना जागा नाहीये. म्हणून येशू ख्रिस्त आमच्यासाठी जगात आला ना आमचे पाप त्याने आपल्या प्राणाने धुवून टाकलेत. प्रियांनो, येशू ख्रिस्ताचं मरण साधारण मरण नाहीये. आज तो म्हणतो दुःखाचे दिवस चालले, दुःखाचे दिवस. आमच्यासाठी आनंदाचे दिवस आहे. दुःखाचे दिवस प्रभूने आमच्यातून घालवून टाकलेत. तुम्ही आजही दुःखाच्या दिवसाला धरून बसलात. देव म्हणतो मी तुमचं दुःख दूर केलंय, पण तुम्ही ते दुःख मान्यच करत नाही की प्रभूने दूर केलंय. तुम्ही दुःख मानता ना, माना. आमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत. दुःखाचे दिवस कधी समाप्त झाले? जेव्हा आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपला प्राण दिला, तेव्हा दुःखाचे दिवस संपले आमचे. आजही मानायला तयार नाही ना, दुःखाचे दिवस चालले. दुःखाचा अंत आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर आपला प्राण देऊन समाप्त करून टाकलंय. आणि तिथंच सैतानाला हरवलंय. सैतानाने तिथंच मान्य केलं, मी हारलो प्रभू तुझ्या समोर, आता तुझ्या पुढे मला काही करता येणार नाही. म्हणून कोणती सैतानाची शक्ती असू द्या, येशू ख्रिस्ताच्या नावाने निघून जाते. जाती का नाही? भूत जाते, आजार जातो, टेन्शन जातं, चिंता जाती, काळजी जाती, त्रास जातो, छळ जातो. कोणती गोष्ट आहे जी येशू ख्रिस्ताच्या नावाने जात नाही? सांगा मला. एवढा आम्हाला आनंद दिलाय देवाने, तर मग दुःखाचे दिवस आहेत. दुःखाचे दिवस नाही, आमचे आनंदाचे दिवस आहेत. दुःखाचे दिवस प्रभूने नेले आमचे. कॉपीराईट जगामध्ये चलत नाही. कोणत्याच इयत्तेतल्या मुलाला कॉपी करण्याचा अधिकार कोणती शाळा देत नाही. जगातली शाळा जर कॉपी करण्याला मान्यता देत नाही, इथं तर खुलेआम वचनाची कॉपीराईट चालली का नाही? कॉपीराईट बघा, एक वचन काढा, मत्ती शुभ वर्तमान या बायबल मधून वाचा, त्या बायबल मधून मी काढून देतो. चौथा अध्याय काढाय, दुसरं वचन वाचायचं. मग तो 40 दिवस व 40 रात्री उपाशी राहिल्यानंतर त्याला भूक लागली. काय लिहिलंय तिथं? उपाशी. उपास नाही म्हटलं. आता त्या बायबल मधून वाच बाळा, तेच आहे, तुझ्या बायबल मध्ये तेच आहे का? परत वाचते मी. चौथा अध्याय दुसरं वचन वाच तुझ्या याच्यातून. मग त्याने 40 दिवस व 40 रात्र उपास केला. उपास केलाय. माझ्या बायबल मध्ये उपाशी शब्द आहे. किती भाषांतरांमध्ये मोठा फरक केलाय प्रियांनो. एका भाषांतरात उपास नाव शब्द दिलाय, पण मूळ भाषांतरामध्ये उपाशी शब्द आहे. किती अंतर आहे प्रियांनो, उपास आणि उपाशी याच्यामध्ये. म्हणून हे 40 दिवसाच्या उपासाची प्रक्रिया जगामध्ये आली. बायबलच्या वचनाप्रमाणे जर वचन ठेवलं असतं ना, तर विश्वासणारे म्हणले असते, अरे आमचा येशू ख्रिस्त उपाशी राहिलाय. उपास नाही धरला त्यांनी, उपाशी राहिलाय. आणि त्या दुष्ट सैतानाने अरण्यात त्याला उपाशी ठेवलं. पण आजही मोठे येशू ख्रिस्ताने अरण्यात 40 दिवस उपास केले. खुलेआम बोलतात विश्वासणारे, सेवकही बोलतात. येशू ख्रिस्ताने अरण्यामध्ये 40 दिवस उपास केले. कुणाची स्तुती आराधना केली. मग 40 दिवस उपास केले येशू ख्रिस्ताने. आजचे विश्वासणारे जर उपास धरत आहेत, तर येशू ख्रिस्ताची उपासना करतात ते. बायबल मध्ये येशू ख्रिस्ताने उपास धरलाच नाही, तर मग त्याला उपासना करण्याची तर आवश्यकताच नाहीये.
जो दुष्ट सैतान त्याला उपाशी ठेवत होता, त्या उपाशी राहण्यामध्ये त्याने आपल्या देव बाप्पाची स्तुती आराधना केली. काय म्हणून एक वचन दिलेलं आहे, पाहूया जरा आपण. दुसरे करंती 2 अध्याय 17वं वचन बघा काय म्हणते ते वचन. 2 अध्याय 17वं वचन. पुष्कळ लोक देवाच्या वचनात भेद करून ते बिघडवून टाकतात, तसे आम्ही नाही, तर जसे सात्विकपणाने व देवाच्या द्वारा बोलावे तसे आम्ही देवासमक्ष ख्रिस्तामध्ये बोलणारे आहोत. आम्ही आहेच ख्रिस्तामध्ये देवाच्या वचनाप्रमाणे बोलणारे. आम्ही भेसळीचं नाही सांगत. जे देवानी केलं नाही ना ते आम्ही नाही सांगत. जे देवानी केलंय ना ते सांगितल्याशिवाय देवाचा आत्मा आमच्या मुखातून राहत पण नाही. आमच्या येशू ख्रिस्तानी उपास धरले नाही म्हणजे नाही धरले. आम्ही आजही मान्य करतो की येशू ख्रिस्तानी उपास धरले नाही. येशू ख्रिस्ताला अरण्यात उपाशी ठेवण्यात आलं सैतानाकडून, हे आम्ही आजही देवाच्या समक्षतेमध्ये निर्भीडतेने बोलणारे आम्ही मान्य करतो येशू ख्रिस्त उपाशी राहिला, उपास नाही धरला त्यांनी. बाकीचे जण म्हणतात उपास धरले त्यांनी अरण्यात. उपास धरले तर त्यांनी स्तुती आराधना कोणाची केली? मग त्याचं वर्णन कमून नाही आलं. म्हणून पुष्कळ जण वाचनाला ते भेळ करून ते बिघडून टाकतात. दिलंय ना वचन देव बाप्पानी. देवाच्या आत्म्याला आपल्या समाज सगळं दिसलं होतं. माझ्या वचनाचा काय काय प्रकार माझे लोक करणार आहेत. देवाने अगोदरच लिहून ठेवलंय, ते आम्हाला दिसतंय या समयात. आज ओरडून ओरडून जगातले जे प्रेषित 2:38 वचनाला ज्यांना त्या वचनाचा अर्थ देव बाप्पांनी सांगितलंय ते ओरडून ओरडून सांगते, वचनाला दोष लावू नका, वचनाला दोष लावणं योग्य नाही. किती जण ऐकतेत आज? किती जण ऐकतेत? उपास धरले तुम्ही, वचनाला दोष लावून उपास धरले, होईल का देवाला आनंद? काय चाललंय प्रियांनो? म्हणून वचन आलं, पुष्कळ जण माझ्या वचनाची भेळ करून ते बिघडवून टाकतात. टाकलंय ना बिघडून. देवाचं वचन कोणत्या अँगल मध्ये ठेवा ते सत्यताच दाखवीन. देवाच्या वचनामध्ये खोटापणा कुठं दिसणार नाही. कोणत्या अँगल मध्ये वचनला टाका, तिथं सत्यताच दिसन. अरे हे सत्य आहे, याच्यामध्ये काही भेसळ नाही. देवाने शेवटची प्रक्रिया आमच्यासाठी ठेवली. वधस्तंभ उचला, तो उचला जो वधस्तंभ मला मान्य आहे. जो वधस्तंभ तुम्ही उचलून चाललात तो वधस्तंभ तुमच्या दृष्टीने वाटतो चांगला आहे, पण प्रभूच्या दृष्टीने तो चांगला आहे याची कधी तपासणी केली? म्हणून देव परखड भाषेत बोलला, जो आपला वधस्तंभ घेऊन माझ्या माग येत नाही तो माझा शिष्य नाही. जो प्रभूचा शिष्य आहे ना तो प्रभूचा आदर करतो, तो वचनाचा आदर करतो, वचनाला दोष लावित नाही. 40 दिवसामध्ये असं काही करून दाखवा की देव बाप ते पाहून आनंदी होईल. तर चाललंय वर्ष न वर्ष, 40 दिवस येतात, 40 दिवस जातात. फार मजा करतो आम्ही 40 दिवसामध्ये, फार मजा, इतकी मजा लोकतो आम्ही 40 दिवसामध्ये सांगताच येत नाही. मी संस्थेची सेवा करत असताना या गोष्टी मी खूप ऐकल्या, तेव्हा मी पण या गोष्टीमध्ये सामील होतो. मी स्वतःला म्हणत नाही मी सामील नव्हतो, मी म्हणायचो खूप आनंद होतो मला पण 40 दिवसाच्या उपासामध्ये. जेव्हा देवाने सत्य दाखवलं ना की उपास नाही, उपाशी ठेवलं मला, तेव्हा म्हणलं प्रभू बायबल मध्ये उपास होता म्हणून मी उपास मान्य करत होतो. म्हणून जेव्हा मी प्रेषित 2:38 वचनाकडे आलो ना
आरवीचं बायबल ठेवून दिलं न ओबीच्या बायबललाच घेऊन चाललोय मी. आतापर्यंत माझ्याजवळ हे ओबीच बायबल आहे. याच्यामध्ये जे पण लिखाण लिहिलंय ते मूळ लिखाण आहे जे प्रभूने दाखवलंय. याच्यामध्ये थोडेफार भेसळ याच्यातही केलेली आहे, काही ठिकाणी भेसळ याच्यातही मला दिसलेली आहे, पण एवढी भेसळ याच्यात दिसली नाही जेवढी त्याच्यात आहे. त्याच्यात फार शब्दाची निरनिराळ्या ठिकाणी शब्द बदली केलेत, अर्थातला दुसऱ्या मार्गाने दाखवण्यात आलंय. प्रगटीकरण 2:5 मध्ये पाडला शब्द दिलाय, पण आरवीच्या भाषांतरात पतन शब्द दिलाय. इब्रिकाराच्या पात्रामध्ये पण असे शब्द बदली केले जे माझ्या बायबल मध्ये नाही. कारण ज्याने बायबल ध्यान देऊन वाचलंय ना, एकदा का व्हायना दोनदा का व्हायना पूर्ण, देव बाप्पाने त्याला थोडं का व्हायना बायबल समजण्याचं ज्ञान दिलेलं आहे. म्हणून मी 2च वेळेस बायबल पूर्ण वाचलंय, पण देवाने मला थोडं का व्हायना बायबल समजावून सांगितलंय आणि ते माझ्या हृदयामध्ये देव बाप्पाने कोरून ठेवलंय. म्हणून ते हृदयातून जातच नाही. बुद्धीतून जाऊ शकतं पण हृदयातून कसं जाईल? म्हणून येशू ख्रिस्त प्रगटीकरण 3:20 मध्ये काय म्हणतो? मी हृदयाच्या दरवाज्यावर उभा आहे आणि खटखट करत आहे, ठोकीत आहे, उघड अंतःकरणाचा दरवाजा. मला आत यायचंय, मला तुझ्या बरोबर जेवायचंय आणि तुला पण माझ्या बरोबर जीव घालायचंय. किती जण करायला तयार येतात? किती जण म्हणतात मला उघडायचा आहे हृदयाचा दरवाजा? जो हृदयाचा दरवाजा उघडी तो वचनाला दोष लावीन का? आत्मा त्याला वचनाला दोष लावण्याची परवानगी देईन का? तू माझं हृदयाचा दरवाजा उघडा, येशू ख्रिस्त आत आलाय माझ्या. जो हृदयात आलेला येशू म्हणन का वचनाला दोष लाव? येशू म्हणन का वचनाला दोष लाव? ज्याच्या हृदयात येशू ख्रिस्त आलाय ना, त्याला पहिली आज्ञा देवाने दिली, माझ्या पवित्र शास्त्राला दोष लावू नको. तुला दोष लावायचा काय अधिकार नाही, ते माझं शास्त्र आहे, मी लिहिलंय, माझ्यासाठी लिहिलंय. तुला फक्त समजून घ्यायचं की मी तसं का लिहिलं. हे सोडून दिलं त्या वाचनाला काही नाव देत बसले. म्हणून मग ते 12:36 वचन ठेवलंय, तू जो व्यर्थ शब्द बोलशील न्यायाच्या दिवशी तुझा हिशोब घेतला जाईल त्या शब्दाचा. का बोललास तू असं? का तुला भीती वाटली नाही बोलायची? साधं नाही प्रियांनो. देवाची सेवा सर्वात कठीण सेवा देवाची सेवा करणं म्हणतात. म्हणलं तर कठीण आहे आणि नाही म्हणलं ना तर अतिशय सोपी सेवा आहे. वाचनाप्रमाणे केलं ना फार सोपी सेवा आहे. वाचनाप्रमाणे नाही केलं मग ती सेवा दुसरे करंती 2:17 वचन वाचलं त्याप्रमाणे आहे. आता तुम्हाला कोणत्या सेवेत यायचं हे तुम्ही ठरवा. कुठं आलाय देव? इथं आलाय ना, या घरात आलाय ना. आलाय का सारे एरियामध्ये? आहेत का सारे एरियाचे लोक तुमच्या घरामध्ये? इथं जर आलाय देव तर मग देव बाप कुणाला सांगत ये? तुम्हाला सांगत आहे, तुम्हाला निरोप देत आहे. मग हा निरोप तुम्ही इतरांना दिला पाहिजे का नाही? देतान का नाही हे प्रभूला सांगा तुम्ही. देवाचा निरोप नुसता ऐकायसाठी नाही, तो इतरांना सांगण्यासाठी आहे. म्हणून देवाने फुल ऑथॉरिटी मार्क 16:15 मध्ये दिलंय, जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. पण काही जणांना वाटतं फक्त सेवकांना घोषणा करण्याचा अधिकार आहे. तुम्हाला कशाचा अधिकार दिलाय? तुम्हाला नुसता ऐकायचा अधिकार दिलाय काय? तुम्हाला काही करण्याचा अधिकार नाही दिला. तिथं कुठंच लिहिलं नाही. मी फक्त सेवकांना म्हटलोय जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. विश्वासणाऱ्यांना मुळीच मी घेतलं नाही याच्यामध्ये. दिलाय का शब्द तिथं? सर्वांना देव बाप्पाने देवाची सुवार्ता सांगण्याचा अधिकार दिलाय. किती जण अधिकार चालवितात आज?
काही जण तर संसार प्रपंचामध्ये इतके गळून गेलेत ना, तर त्यांना त्या संसार प्रपंचाच्या जाळ्यातूनच बाहेर निघवत नाही. आणि मग माझ्या जवळ सगळ्याला वेळ आहे, मला बायबल वाचायला 2 मिनिटाचा वेळ नाही. सांगा त्यांचं ख्रिस्ती जीवन कसं असन, ज्याला प्रभूच्या शास्त्राला वाचण्यासाठी 2 मिनिटाचा वेळ नाही. काय त्यांचं ख्रिस्ती जीवन असन, काय त्यांचा विश्वास असन प्रभूवरचा. वरती गेल्यावर प्रभू प्रभू कसं विचारीन त्यांना. मला स्वतः म्हणले काही जण, मी मनाचं नाही सांगत आहे, काही विश्वासणारे म्हणलं ब्रदर मला सगळा वेळ आहे, मला फक्त बायबल वाचायला वेळ नाही. काही परिवारात प्रार्थनेला गेलो, ब्रदर तुम्ही आले आम्हाला फार आनंद वाटला, फार मस्त वाटलं, पण काय करा माहिती का, 2 शब्दाची प्रार्थना करा निघा. फक्त 2 शब्दाच्या प्रार्थने पुरता आमच्या जवळ तुमच्यासाठी वेळ आहे, बाकीचा वेळ नाही आम्हाला तुमच्यासाठी. कित्येक जण म्हणलेत मला. हे पवित्र शास्त्र साक्षीला आहे, माझ्या मनाचं सांगत नाही. फार अनुभव आलेत मला. धन्य ना आशीर्वादित आहेत प्रियानो तुम्ही. इतक्या गहन गोष्टी पवित्र आत्मा तुम्हाला सांगतोय. सगळ्या वाईट जाळ्यातून बाहेर निघा आणि देवाने जे सांगितलंय त्याप्रमाणे वागण्याची तयारी दाखवा, तरच तुमचं स्वर्गामध्ये जाणं यशस्वी होणार आहे. न तर 6 लाख लोक मिस्रातून निघले, पण 2च जण कनान देशात गेले. हे लक्षात ठेवा. मग काही जण ते जुन्या करारासाठी होतं, आम्ही नवीन करारातले, आमच्यासाठी प्रभूने स्वर्ग उघडात ठेवलाय, काही करा स्वर्गात चला, असा नाही प्रभू. ज्याने चांगलं केलं त्याला स्वर्गात घेणार आहे, ज्याने चांगलं नाही केलं वाचनाप्रमाणे नाही घेणार स्वर्गामध्ये. तो कदापि घेणार नाही, मुळीच घेणार नाही. किती विश्वासणारा म्हणला मी स्वर्गात जाईन, नाही जाणं होणार. अहो साध पृथ्वीवरच्या इस्रायली लोकांना कानान देशात जाऊ नाही दिलं. स्वर्ग तर त्याचा पवित्र नगरी आहे, पवित्र स्थान आहे, ज्याच्यामध्ये तो विराजमान आहे. तिचं जाणं इतकं सोपं आहे का? कुणी उठून सुटून चाललं स्वर्गामध्ये? वचनाला दोष लावणारे सर्वात मोठे दोषी प्रभूच्या नजरेत, सर्वात मोठे दोषी वचनाला दोष लावणारे, वचनाच्या विरोधात बोलणारे, वचनाच्या विरोधात अपशब्दाने दुसऱ्यांना भ्रमित करणारे सुटणार नाही प्रभूच्या नजरेतून. ते कदापि सुटणार नाही. प्रभू एकाला सोडणार नाही. सगळ्यांना म्हणून या इकडे जरा साईडला उभे राहा, तुमच्याकडून स्पेशल हिशोब घ्यायचा आहे. तुम्ही स्पेशल हिशोब घेणार आहेत माझ्या नजरेत. पृथ्वीवर तुम्ही जे केलंय ना त्याचा हिशोब मला प्रथम घ्यायचा आहे. म्हणून वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेतून बाहेर निघा प्रियांनो. देव बाप ताबडतोब क्षमा करेल. मी निघलो त्या प्रक्रियेतून बाहेर. म्हणलं प्रभू तुझं कोणतं वचन दोष लावण्याचं वचन नाही. एक वचन मी पण दोष लावण्याचं धरत होतो, काढून टाकतो. आणि जेव्हा मी ते मान्य केलं, प्रभूने माझी सेवा फार आशीर्वादित केली. आज कित्येक विश्वासणारे माझ्यासाठी प्रार्थना करते प्रियांनो. काय प्रार्थना करते त्यांना मी सांगितली, पण काय प्रार्थना करायची. देवाकडे प्रार्थना करा की हा सेवक प्रभू आमच्या घरी प्रार्थनेला पाठव. कित्येक परिवार माझ्यासाठी प्रार्थना करते, प्रभू इलिएझर पगारेंना आमच्या घरी आत्म्याच्या प्रेरणेने सेवेला पाठव. आणि ज्यांची प्रार्थना देवबाप ऐकतो तिथं जातो मी. दूर दूरच्या गावांना आजही जातोय मी, पण फार वेगळ्या प्रकारे मला जावं लागतंय आज दूर दूरच्या गावांना सेवेसाठी. कारण वातावरणच तसं झालंय. पण मी माघार घेतलेली नाही. रस्ता बदली करून का होईना मी जातो त्या प्रियजनांकड, ज्या प्रियजनांचं प्रभू मला दाखवतो जा तिथं. मग हारेगाव सोडित नाही मी, कोपरगाव सोडित नाही,
पाथर्डी सोडित नाही, श्रीगोंदा सोडित नाही, शिरूर सोडित नाही. इतके दूर दूरचे ठिकाण आहेत माझे प्रार्थनेचे. जातो मी प्रभूने दाखवल्यावर. शेवगावला सुद्धा जातो, कधी पैठण दाखवलं तर पैठणला सुद्धा जातो. कारण संस्थेत असताना औरंगाबादला पण होती माझी बदली, म्हणून औरंगाबादचे काही तालुके मला ओळखतात की हे दास इथं आमच्या गावात राहिलेले आहेत म्हणून. फार सेवा केली प्रभूची मी. आता प्रभूच्या इच्छेवर माझी सेवा मी ठेवली. प्रभू तू चालव, मी चालायला तयार आहे. तुम्ही पण आज प्रभूच्या उपस्थितीमध्ये हेच म्हणा, प्रभू तू चालव, मी चालायला तयार आहे. आणि जेव्हा प्रभू म्हणणारे खरंच तसे करतात, तेव्हा प्रभू म्हणन हे खरोखर माझा आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत आहेत. आणि हे प्रियजन स्वर्गामध्ये प्रभूची स्तुती आराधना केल्याशिवाय कदापि राहणार नाही. म्हणून आजच्या छोट्याच्या वचनातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. मोना बाळा थोडं तेल लावते प्रजनाच्या कपाळात, थोडंसं लाव, फक्त असं खोबरेचं तेल हा बाळा. ईश्वरीसाठी प्रार्थना करा हा. बघा, ईश्वरीला ताप आला. हा फक्त असं कपाळाला लावायचं तेल. क्रॉसची खून नाही करायची, असं तेल लावायचं बस. त्यांना उठवू नका. हा, फक्त हा बस. आणि एक ईश्वरीला तसंच लावणी, हा वरती लावणी, त्यावर प्रार्थना नाही होणार. असं करू नका मग जा. मग next कसं काय म्हणते? ते आता कसं बंद करायचं ते मला नाही माहिती. मी अनाडी त्याच्या बाबतीत. जाऊ दे, चलू दे. अंजली ताई येईल ना कमी करण्यासाठी. आपण कमी करून घेऊ त्याला. जेवढा वेळ जाईल ना वाया, त्याला आपण कमी करून घेऊ. बघा ना मी बोलतोय तर कसा बोलतोय. लांबून डोंगर चांगला आहे, जवळ आल्यावर नाही. जवळ आल्यावर एकदम छान. लांबून बघा किती हर्षण जल्लोष आहे. केलं. देव बाप तुला आशीर्वाद देऊ बाळा. डोळे बंद करा आता. काही सेकंद आपण शांत राहू प्रियानो, 3-4 सेकंद, मग आपण प्रार्थना करू. आज 2 प्रार्थना होतील. पहिली प्रार्थना मोनाताई करतील, नंतर मी राहिलेली प्रार्थना मी करत. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 हे आमच्या आकाश आणि पृथ्वीचे निर्माण करत्या माझ्या अब्राहम याकूब इसहाकाच्या देवा परमेश्वरा, प्रभू तुला धन्यवाद देते, तुला उंचाविते, तुला गौरव देते, तुला मान मिळवा देते माझ्या राजा. प्रभू प्रार्थना करते, आजचा सुंदरचा दिवस दाखवलास प्रभू. धन्यवाद परमेश्वरा. आणि ते आज दिवस बसा म्हणून या सायंकाळच्या समय परमेश्वरा सुंदरशा वाचनाद्वारे प्रभू तू चालवलं. तुझ्या नावाला मी धन्यवाद देते प्रभू. प्रार्थना करते परमेश्वरा, तर दासाने परमेश्वरा सुंदरसं वचन आमच्या अंतःकरणात पेरले माझे देव बाप्पा. त्याला विशेष प्रकारे आश्रयित करते बाप्पा. प्रभू त्यांनी आज संदेश सांगितले परमेश्वरा की प्रभू आम्ही फास्टिंग करताना नुसतं करायचं म्हणून करू नये, तर त्याचं महत्त्व देखील आम्हाला कळलं पाहिजे परमेश्वरा. त्या फास्टिंगच्या याच्यामध्ये परमेश्वरा आम्ही आमचं पूर्ण अंतःकरण बदलून परमेश्वरा, तर आम्ही नव्याने तुझ्या वचनाद्वारे चालव परमेश्वरा. आणि इतरांना देखील तुझ्या वचनाचं महत्त्व पटवून द्यावं माझ्या देव बाप्पा. अशी तू कृपा आमच्यावर प्रदान कर परमेश्वरा. प्रभू तुझा दासा तू आणखी ज्ञान बुद्धीने भरून काढ परमेश्वरा, जेणेकरून ते आणखी ठिकाणी परमेश्वरा तो सत्य वचन सांगतील माझ्या प्रभू. असं आशीर्वादित त्यांना कर प्रभू. त्यांना त्यांच्या फॅमिली प्रभू तू विशेष प्रकारे आशीर्वादित कर माझ्या
माझा देव बाप्पा. प्रार्थना करते इथे बसल्या सर्वांना देव बाप्पा तू आशीर्वादित कर प्रभू. प्रभू आम्ही आशा करतो की आम्ही हे वचन सोडून न देता या वचनाप्रमाणे आम्ही चालावं, बोलावं आणि शिकावं. कुठलेही दोष न लावता परमेश्वरा तुझ्या वचनाला आम्ही ॲक्सेप्ट करू, त्याची रिस्पेक्ट करून परमेश्वरा त्याप्रमाणे आम्ही चालावं प्रभू. अशी तू कृपा आमच्या प्रदान कर दे बाप्पा. प्रभू प्रार्थना करते चुकून काही मागितलं असेल दयेने कृपेने प्रभू तू क्षमा कर आणि आम्हाला आशीर्वादित कर प्रभू. एवढी लहानशी नम्र प्रार्थना धन्यता प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने केली म्हणून पिता तो ऐक. आमेन. आणखी मागतो स्वर्गीय बापा, स्वर्गीय बापा, आज तुझे सेवक किरण हे स्वर्गीय बापा मागील 1-2 दिवसापासून छातीच्या दुखण्यामुळं प्रभू त्रस्त आहेत माझ्या बापा. ज्याच्या वेदना त्यांनाच समजतात माझ्या बापा. कोणी कोणाच्या वेदना थोड्या पण घेऊ शकत नाही. ज्याचं दुःख त्यालाच भोगावं लागतं माझ्या बापा. आणि त्रास काय असतो ना, हा त्रास ज्यांना होतो त्यांनाच कळतो माझ्या बापा. मग तो त्रास कशाही प्रकारचा असू द्या, त्या त्रासाचा त्रास किती गंभीर आहे, किती त्रासदायक आहे, हे ज्याला होतो त्याला कळतं माझ्या बापा. स्वर्गीय देवा, तुझे दास किरण यांच्यासाठी प्रार्थना करतो माझ्या बापा. जे काही त्यांच्या शरीराला तेल लावण्यात आलेलं आहे माझ्या बापा, तेल हे पवित्र आत्म्याचं दर्शक आहे माझ्या बापा. स्वर्गीय देवा, ते जरी आज प्रार्थनेमध्ये आहेत, परंतु कोणत्या परिस्थितीत आहेत हे तू जाणतो माझ्या बापा. प्रभू त्यांना तू स्पर्श कर आणि सर्व काही छातीचा त्रास, छातीचं दुखणं नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने त्यांच्या शरीरातून या समयाला तू काढून टाक माझ्या बापा. त्यांना स्पर्श कर माझ्या बापा, त्यांना आशीर्वाद दे माझ्या बापा. सर्व प्रकारचा त्रास त्यांच्या शरीरातून पूर्णपणे तू काढून टाकला आहे असा मी विश्वास ठेवतो माझ्या बापा. तुझे दया तुझ्या दासावर कर माझ्या बापा, ही विनंती करतो. तसंच माझ्या बापा, ईश्वरी या लहान बाळाला देखील स्वर्गीय देवा ताप आलेला आहे माझ्या बापा. त्याही बाळाला तेल लावण्यात आलेलं आहे माझ्या बापा. स्वर्गीय देवा, सर्व तापाचे दुरात्मे ईश्वरीच्या शरीरापासून या समयाला तू काढून टाक माझ्या बापा. सर्व प्रकारचा ताप ईश्वरीच्या शरीरातून नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने निघून जाऊ दे माझ्या बापा. त्या बाळालाही तू स्पर्श कर, आशीर्वाद दे माझ्या बापा, ही विनंती करतो. संपूर्ण गायकवाड परिवार माझ्या बापा, या परिवारातले सर्व लहान थोर प्रियजन तुझ्या कृपेच्या हातात देतो माझ्या बापा. सर्व प्रकारचं आरोग्य या परिवारामध्ये तू ठेव माझ्या बापा. सर्व प्रकारचा त्रास, सर्व प्रकारची दुखणं, सर्व प्रकारची रोगराई या परिवारापासून इतकी दूर ठेव माझ्या बापा, जितकं तू वचनात म्हटलेलं आहे. पूर्वेपासून पश्चिम जितकी दूर आहे तितके हे सर्व त्रास या परिवारापासून तू दूर कर माझ्या बापा, अशी मी तुला विनंती करतो. स्वर्गीय देवा, जेव्हा पवित्र आत्मा येतो तेव्हा तो पवित्र आत्मा आम्हाला कंट्रोल होत नाही माझ्या बापा. कधी कधी आमच्या बोलण्यामध्ये अडखळता निर्माण होते, कारण पवित्र आत्मेचं सामर्थ्यच असावं सामर्थ्य आहे माझ्या बापा, ते आम्हाला कधी कधी पेलवत नाही माझ्या बापा. प्रभू, तुझा आत्मा आम्हाला तेवढ्याच सामर्थ्यामध्ये चालवो जेवढं सामर्थ्य आम्हाला सहन करता येईल माझ्या बापा. कारण प्रमाणाच्या बाहेरचं सामर्थ्य आमचं शरीर कधी कधी सहन करत नाही माझ्या बापा. दया कर माझ्या बापा. तुझा हेतून उद्देश चांगला असतो, तुझ्या सेवकाचा पण हेतून उद्देश चांगलाच असतो.
परंतु ज्या शरीरात पवित्र आत्मेचं सामर्थ्य येतं ना जोरामध्ये, ते कधी कधी सेवकाला पेलवत नाही माझ्या बापा. म्हणून सेवकाच्या मुखातून आडखळण्याचे शब्द कधी कधी निघतात माझ्या बापा. प्रभू, तुझी कृपा आपल्या सेवकाबरोबर सदैव ठेवत जा. आणि हे प्रियजन आशीर्वादासाठीच बसलेले असतात. यांना उत्तम तऱ्हेचे आशीर्वाद तुझ्याकडून यांना मिळावे, याकरता दासाच्या मुखाला तू सदैव आपल्या नियंत्रणामध्ये ठेवीत जा, अशी मी तुला प्रार्थना करतो. प्रभूची शांती या जागेत राहू दे माझ्या बापा. या घरातल्या तेला मिठा पिठाला आणि सर्व वस्तूंना सदैव तू आशीर्वाद दे माझ्या बापा. या घराच्या सभोवती तुझे दूत यांच्या रक्षणासाठी सदैव तू उभे कर माझ्या बापा. पुन्हा एकदा गायकवाड परिवारातील सर्व प्रियजन तुझ्या कृपेच्या हातात देतो. यांचा तू सांभाळ कर, यांच्या बरोबर तू राहा आणि तुझ्या इच्छेप्रमाणे यांना तू तयार कर, अशी मी तुला विनंती करतो. आपल्या दासाचा शब्द तू ऐकत आहे, यासाठी धन्यवाद माझ्या बापा. मान सन्मान गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो म्हणून तो ऐक माझ्या बापा. आमेन आमेन आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरी. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे, तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोडव. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभु यीशु रक्त की जय, प्रभु यीशु रक्त की जय, प्रभु यीशु रक्त देते कारस. आमेन. आमेन. धन्य येशू नाम, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम सर्व काळ. धन्य येशू नाम, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम सर्व काळ. आमेन. आता बंद कर.